नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन रेसिपीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर आज मुलांसाठी मी पटकन आणि झटपट होणारी आजची आपली टिफिन रेसिपी आहे। अगदी मी 15 ते 20 मिनिटांमध्ये टिफिन तयार केला। तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। त्यासाठी लागणारे साहित्य मी समोर स्क्रीनवर दिलेलंच आहे। तरी मी तुम्हाला सांगते की मी थोडीशी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतली आहे, थोडासा लसूण घेतला आहे, त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, हळद घेतली अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं जिरं घेतले। आता हे वाटण आपल्याला मिक्सरला असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आणि पाणीसुद्धा टाकायचं नाही। आता एका बाउलमध्ये आपल्याला लागेल तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर मला लागेल तेवढं फक्त 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले। त्यामध्ये आपण जे वाटण मिक्सरला बारीक वाटून घेतले, म्हणजे जास्त बारीक नाही, ते वाटण यामध्ये आपल्याला ॲड करायचे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून ते मिश्रण यामध्ये टाकायचं आणि छान असा घट्टसर याचा डो बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारचे स्नॅक जर तुम्ही मुलांना टिफिनला दिले किंवा जेवणाचा डबा जरी दिला तर मुलं खूप आवडीने खातात आणि थोडंसं वेगवेगळं द्या, म्हणजे मुलं टिफिन नक्की पूर्ण संपवून येतात। नाहीतर मग काही मुलं काय करतात, अर्धा टिफिन खातात, अर्धा उरवून येतात आणि मग त्यांना तेच खाण्याचाही थोडासा कंटाळा येतो। तर तसं न करता आज मी थोडंसं साधी चपाती न करता या पद्धतीने बनवते। तर छान मी असा मस्त घट्टसर डो बनवून घेतला आहे। कढईमध्ये आता तळण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे, ते मी कढईमध्ये तापायला ठेवले। पोळपाटावर आपण जे पीठ मळून घेतले, थोडंसं तेल लावून असं हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचे। तर मी आज चपात्या न करता किंवा पराठा न करता छान अशा पुऱ्या तळून देणार आहे टिफिनसाठी। तर याचे मी 6 ते 7 किंवा 8 तरी असे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे। पीठ छान मस्त सैलसर मळल्या गेले, त्याच्यामुळे जास्त पीठ किंवा जास्त तेल न लावता मी ह्या पुऱ्या लाटून घेते। तुम्हाला जर तेल लावून नसेल लाटायच्या तर तुम्ही पीठ लावून देखील ह्या पुऱ्या लाटू शकता। तर अशा पद्धतीने जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको, अशा हलक्यासर हाताने मी या सगळ्या पुऱ्या मस्त साईडला लाटून ठेवते। तेल छान तापलं आहे, आता पुऱ्या तळता येईल एवढं तेल मस्त तापलं आहे। तर आता मी 1-1, 2-2 पुऱ्या सोडून मस्त छान ह्या पुऱ्या असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम हाय करू नका, एकदम मीडियम हीटवर ह्या पुऱ्या छान मस्त लालसर होईपर्यंत अशा तळून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने मी ज्या पुऱ्या लाटून घेतल्या त्या सगळ्या मी अशाच तळून घेते। सर्वात महत्त्वाचं, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर अशा पद्धतीने बघा मस्त मी छान या सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या। तर आजच्या आपल्या मस्त मसाली पुरी तयार आहे। तर ह्या पुऱ्या तुम्ही चटणीसोबत, भाजीसोबत किंवा दहीसोबत खात असाल तर खूप अप्रतिम लागतात आणि चव तर इतकी भन्नाट लागते, खूपच मस्त लागतात। तर चला, आजची आपली मस्त मसाला पुरीसोबत बटाट्याची भाजी आणि टोमॅटो सॉस तयार आहे। आजची ही झटपट होणारी, काही मिनिटात होणारी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा।